कराडकरांकडनं अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। चूक मान्य करणारा धैर्यवान नेत्याच्या आठवणी आमच्या काळजात आहेत असं कराडकरांच्या भावना। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या संदर्भातल्या अनेक आठवणी आहेत। बाळासाहेब पाटील यांचे पुतणे आता आपल्या सोबत आहेत। कराड नगरपालिकेचे माजी गटनेते सौरभ पाटील त्यांच्याशी खूप चांगले संबंध होते। अनेकदा त्यांच्याशी ते व्यक्तिगत विषयावर चर्चा करत होते। अनेकदा त्यांनी अजितदादा यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं आहे। काय आठवणी आहेत अजितदादांसंदर्भात? अजितदादा म्हणजे या खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा चालता बोलता इतिहास आणि भूगोल होता असं म्हणायला काय हरकत नाही। कारण महाराष्ट्राचे जेवढे जेवढे भाग आहेत ते चांदा ते बांधा प्रत्येक भागातील जे समाज मन वेगळा आहे, संस्कृती वेगळी आहे, पण या सगळ्याची जाणीव असणार एक चव्हाण साहेबांच्या नंतर एक नेतृत्व लाभलं महाराष्ट्राला। आदरणीय शरद पवार साहेब त्यांचाच वारसा पुढे घेऊन जाणारे अजितदादा यांचं आम्हाला निश्चित मार्गदर्शन लाभलं। गेले मागच्या एक 2-3 वर्षापूर्वी साधारणपणे अजितदादा एक सकाळी कार्यक्रम होता इथं 11 वाजता, परंतु अजितदादांचे इतर कार्यक्रम असल्यामुळे ते लवकर आले होते 8 वाजता। तिथे कोणालाही कल्पना नव्हती आणि ते आले ते आमच्या मंगळपेठेतील जुन्या निवासस्थानी आले आणि तेव्हा इतर कोणताही प्रोटोकॉल नव्हता, अधिकारी नव्हते, कुठल्याही कार्यकर्त्यांचा मोह नव्हता। असे अजितदादा कदाचित क्वचितच बघायला मिळतात। अशा जवळपास 1.5 तास अजितदादांच्या सोबत शेजारी बसून त्यांच्याकडून महाराष्ट्राबद्दल ऐकून घेताना अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या आणि खऱ्या अर्थानं अजितदादा जाण्यामुळं जो एक धक्का बसलेला आहे त्याच्यातून आजही आमचं कुटुंब सावरलेलं नाही। अजूनही आमच्या कुटुंबामध्ये कुठलेही सदस्य यामध्ये अजून सावरलेले नाहीत। त्यामध्ये विशेषतः अजितदादांच्या बद्दल या चव्हाण साहेबांच्या समाधीच्या ठिकाणी आपण आहोत। या समाधीची जे रिटेनिंग वॉलचा विषय होता तो एक मोठा निधी त्यासाठी आवश्यक होता, परंतु जर का ही वॉल केली गेली नाही तर या समाधीला धोका पोहोचतोय समजल्यानंतर अजितदादांनी त्वरित अधिकाऱ्यांना सांगून त्या संदर्भात योग्य ती कारवाई करून निधी उपलब्ध करून द्यायला लावला आणि त्यामुळे आज ही रिटेनिंग वॉल आहे चव्हाण साहेबांची समाधी आज या ठिकाणी सुरक्षित बघायला मिळत आहे। त्याच्या पाठीमागे अजितदादांचं खूप मोठं श्रेय आहे। कराडवरती विशेषतः अजितदादांचं नेहमीच प्रेम होतं। चव्हाण साहेबांची ही यशवंत भूमी म्हणून असेल, स्वर्गीय पी डी पाटील साहेबांचे हे पवार कुटुंबाशी असणारे स्नेह व तेच पुढे आमचे मार्गदर्शक माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील व आमच्यापर्यंत हा वारसा या ठिकाणी पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न निश्चित या ठिकाणी करत आहोत। पुढारी न्यूजसाठी चंद्रजित पाटील, कराड।